हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जाओ. तर आज सकाळी परत मी ब्लॉग शूट करते कारण मला छोटीशी असं गुढी भेटली होती. म्हणजे आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मी म्हटलं त्याची पूजा करते. तर तुम्हाला मी दाखवते किती छान आहे बघा ते. हे बघा, छान अशी पूजा वगैरे झाली होती. तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या. स्वामी महाराज आणि साईबाबा आणि नवीन वर्षाची सुरुवातसुद्धा गुरुवारच्याच दिवशी होती. जो आपल्या लाडक्या स्वामींचा वार आहे आणि आपल्या साईबाबांचा वार आहे त्याच दिवशी होतं. आणि ही बघा, ही छान अशी छोटीशी गुढी भेटली होती मला. त्याची मी छान अशी पूजा केली. गुढी उभारत नाहीत आमच्यामध्ये, पण मी म्हटलं आहे छोटी गुढी, तर आपण त्याची पूजा तर करू शकतो ना. शेवटी आपलं नवीन वर्ष आहे म्हटल्यावर केलंच पाहिजे तेवढं तर. बघा आमच्या औरा मॅडम बसले तिकडे. औरा मॅडमची जरा तब्येत खराब आहे आमच्या. हां सांगते बघा, ती बरं नाही जरा. फ्लरी कुठे आमची फ्लरी? हां फ्लरी बघा, ही बघा फ्लरी सुद्धा गॅलरीत बसली मस्त. आणि हे बघा हे लोक आले, त्यांना सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला या आतमध्ये टॉमी झोपला आहे इथे बघा मस्त. त्रिशा मॅडम सुद्धा आल्यात. हे बघा त्रिशा मॅडम बसल्यात. उपवास आहे ना म्हणून भूमी मॅडम खिचडी बनवते. मला तिच्या हातची खिचडी खूप आवडते म्हणून मी म्हटलं भूमी बनवून दे जरा. आज एकदम भारी बनवते ती खिचडी. काहीतरी पाहिजे असेल तर तुम्हाला मी सांगेन, म्हणजे तुम्हाला हवी असेल तर तिला बोलेन, रेसिपी शूट करून दाखवेन तुम्हाला सर्वांना. ही नंदराजच्या घरी गुढी उभारली होती, त्याचं मस्त दर्शन घ्यायला गेली होती मी. नंतर घरी देवाला नैवेद्य वगैरे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीखंडपुरीचा बेत होता. माझा तो उपवास होता गुरुवार म्हणून. म्हणजे गुरुवारची सर्व नित्यसेवा वगैरे सगळं करून संध्याकाळी मी गेली होती मस्त आज साईबाबांचं आपल्या दर्शन घ्यायला. मग तिथे छान अशा मूर्ती आहेत. गणपती बाप्पा, साईबाबा, शंकर भगवानांची पिंडे आणि गजानन महाराजांचं सुद्धा मूर्ती आहे. आणि बाजूलाच लागून तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठसुद्धा आहे. तर मग सगळं करून संध्याकाळी मला वेळ मिळाला, मग संध्याकाळी गेली होती दर्शन करायला. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि त्यांच्या दर्शनाशिवाय मला नाही पटलं म्हणून मग गेले. नेमका गुरुवार होता, तर छान वाटतं असं मंदिरात वगैरे गेल्यानंतर. हे बघा किती छान प्रसन्न असे. आणि तशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन पण आहे, तर छान असं तिथे डेकोरेशन वगैरे केलं होतं. मस्त वाटलं. नंतर घरी आली वगैरे तिकडनं दिवाबत्ती वगैरे करून परत आम्ही निघालो होतो. नंतर मंदिरात वगैरे आली, पूजा वगैरे करून सुमित सर आणि जिगरबाई आहेत आणि मी चौघं पण चाललो होतो जरा शॉपिंग करायची काहीतरी. समजेल पुढे तुम्हाला, समजेलच पुढे कुठे जातोय काय ते. नवीन नवीन गोष्टी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने असं म्हणतात काहीतरी करायचं असतं शॉपिंग. तर गरजेचं नाही आहे पण तरी आम्ही जातोय. बघू जे काय आवडेल, बजेटमध्ये असेल तर बाय करू. भेटू मग आपण. जिगरबाई, सुमित सर, मी, आम्ही म्हणजे चौघंजण होतो सोबत आम्ही. आणि हे बघा मस्त असा व्ह्यू होता संध्याकाळचा. हा असं कधी कधी संध्याकाळच्या टाईमला बाहेर वगैरे पडलं ना की छान वाटतं, जरा प्रसन्न वाटतं. थोडं दिवसभर तीच कामं हे ते, पण माझी गुरुवारची नित्यसेवा वगैरे करूनच मी निघाली होती. नित्यसेवा मात्र मी चुकवत नाही. कधीतरी खूप रेअर असं होतं, राहून जाते, तर ठीक आहे, होतं कधी कधी. तर नंतर पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जिथे आम्हाला जायचं होतं. इलेक्ट्रॉनिक आयटम्स ॲक्च्युली बघायला गेलेलो आम्ही. जसं मी म्हटलं काही छान छान ब्लॉग्स पुढे येतील, तर काहीतरी काम चालू आहे, तुम्हाला दाखवेनच मी ते नंतर. थोडं झालं की कंप्लीट, आधीच दाखवून फायदा नाही आहे, थोडं होऊ दे करून. आणि छान असं मस्त तिथे प्रोडक्ट्स होते आणि थोडं कमी पण होती प्राईस. पण आम्हाला जे हवं होतं प्रोडक्ट जे घ्यायचं होतं ते नाही भेटलं. त्याच्यानंतर तिकडनं आलो आणि नवीन वर्ष आहे, गुरुवार पण आहे म्हणून आमच्या इथे बिल्डिंगमध्ये मंदिर आहे गणपती बाप्पाचं आणि साईबाबांचं. छोटीशी अशी मूर्ती आहे मंदिरात त्या. तर आरती आमची नित्य नियमाने म्हणजे मंगळवारची, संकष्टीला आणि असं काही फेस्टिवल वगैरे असलं की नेहमी आमच्या इथे आरती वगैरे होतच असते. खूप छान वाटतं. सर्व असे मिळून एकत्र येऊन आरती करतो आम्ही. खूप अशी मोठी आरती असते.
आम्ही सगळे चाललो जयेश भाऊंचा बर्थडे सेलिब्रेट करायला. त्यांना सरप्राईज देतोय मस्तपैकी. आता मज्जा मला पुढे चालू. पूर्ण गँग घ्या, आडवा घे. चलो 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 चलो. हाँ इधर तक पूरा. अरे हैप्पी बर्थडे जयदेव जयदेव. उठा उठा जयदेव जयदेव. जय श्रीराम. भारत माता की जय. जय गॉड. हे का लिहिलेलं आहे? खजिनदार. खजिनदार. पैसा द्या. पैसा द्या. खजिनदारला पैसा द्या. पैसा दो. पैसा दो. अरे खजिनदार के पास भी पैसा रहता है. पैसा दो. सीखिदर है. खजिनदार का स्पेलिंग लिखने वाला भी वैसा ही था. उसको बोला ना कि भाई हाँ बरोबर सबका खींचते रहते ना खींचदार. टोपी काढ रे. ए भाभी टोपी काढ. चलो ऐसे काटो. चलो 1 2 3 स्टार्ट. उड़ेगा ना यार. उधर करो ना लेकिन. ईशा पे गिराओ. चलो स्टार्ट. चल. 1 2 3. अरे भारत माता की अरे धोने कहाँ चले गए. अभी राउंड 2 बाकी है. हाँ हे बघा. वापस लगेंगे वापस आ जाएंगे. छोटा बच्चा समझ के हमको ना कर पाना रे. मस्तपैकी बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून झालाय. हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटू माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम आणि स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय.